हॅलो फ्रेंड्स, मागच्या लेक्चरमध्ये आपण ट्रूथ टेबल बनवायला शिकलो. त्याच्यानंतर इक्वेलन्स युजिंग ट्रूथ टेबल इक्वेलन्स करायला शिकलो. त्याचा 3 स्टेटमेंट असल्यावर ट्रूथ टेबल बनवायला शिकलो आणि टॉटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन आणि कंटिंजन्सी आहे का नाही ओळखायला शिकलो. त्याच्यानंतर आपण ड्युअलिटी पाहिली, त्याचे ड्युअल्सची एक्सरसाइज केली, क्वांटिफायर्स पाहिले, त्याची एक्सरसाइज केली क्वांटिफायर्सची आणि 1.7 एक्सरसाइज संपून आपण थांबलो. आज आपण नवीन कन्सेप्टला सुरुवात करणार आहोत, निगेशन. सो निगेशन, नेक्स्ट कन्सेप्ट काय म्हटलं आपलं, निगेशन. आता निगेशन आपल्याला सगळ्यांचंच करायचं. पहिलं काय, निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजेच काय, कंजंक्शन कोण असतं आपला, पी अँड क्यू. त्याचं आपल्याला काय करायचं आहे, निगेशन. तर त्याचा फॉर्म्युला आहे निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे अँडचं काय झालं तुमच्याकडे, ऑर. फॉर एक्झाम्पल बघूया, मला याचं निगेशन करायचं, राईट निगेशन ऑफ राजू अँड रवी आर फ्रेंड्स, आर सिंगर्स म्हणा. याचं निगेशन काय होईल आपल्याकडं, राजू अँड रवी आर फ्रेंड्स हे असं वाक्य दिलेलं आहे त्यांनी, याचं निगेशन करायचं आहे. म्हणजे निगेशन पी, नायदर राजू नॉर रवी आर फ्रेंड्स. नायदर नॉर कशामध्ये जाते आपल्या, अँड मध्ये जाते, है की नाही. नायदर राजू नॉर रवी आर सिंगर्स. ठीक. मग आपण सगळ्यांच्या आधी काय बघूया, फॉर्म्युले बघूया की निगेशनचे फॉर्म्युले पटापट लिहून काढूया, त्याचा थोडासा अभ्यास करूया, थोडेसे लर्न करूया आणि पुढे एक्झाम्पल्स आपण त्याचे करूया. सेकंड आहे निगेशन ऑफ डिसजंक्शन. सो निगेशन ऑफ P or Q is equals to negation P and negation Q. तीसरा पार्ट है negation of negation. समजा निगेशन P आणि त्याचं पण परत आपल्याला निगेशन करायचं, तर परत एकदा काय झालं आपल्याला, परत ते आहे ते स्टेटमेंट आपल्याला मिळणार आहे. चौथा आहे negation of implication. ठीक आहे, negation of P implies Q is equals to P and negation Q. पाचवं आहे आपल्याकडे negation of बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन. ते कसं येणार, निगेशन ऑफ P डबल इम्प्लाइज Q दॅट इज इक्वल टू P अँड निगेशन Q और Q अँड निगेशन P. हे दोन फॉर्म्युले आपण पहिलेच पाहिलेले आहेत ना. निगेशन पी अँड क्यू काय असतं, निगेशन पी और निगेशन क्यू म्हणजे हे निगेशन दोघांना द्यायचं आणि अँडचं काय करायचं, और. निगेशन पी और क्यू कसं असतंय, निगेशन पुन्हा एकदा दोघांना द्यायचं आणि ऑरचा काय करायचा, अँड. निगेशनचं निगेशन परत स्टेटमेंट इटसेल्फ. आता ह्याच्यात एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, निगेशन ऑफ टी टी, निगेशन ऑफ एफ. इम्प्लिकेशनला काय करायचंय, ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन द्यायचे, मध्ये अँड लिहायचं. इम्प्लिकेशनला काय करायचं, ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन द्यायचं आणि मध्ये काय लिहायचं, अँड. आणि डबल इम्प्लिकेशनला काय करायचं, हे एकदा असंच लिहायचं आणि ह्याचं उलट करून एकदा लिहायचं. म्हणजे निगेशन ह्याला लिहायचं आणि क्यू तसंच लिहायचं आणि मग इथं अँड आहे तर मध्ये काय लिहायचं तुम्ही, ऑर लिहायचं. हे असं लक्षात ठेवण्यासाठी एक त्याला ट्रिक. पॉइंट आहे 6वा, निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट. निगेशन ऑफ क्वांटिफाइड स्टेटमेंट. समजा आपल्याकडे एक स्टेटमेंट आहे क्वांटिफायर्सचं कुठलंही,
त्याच्यामध्ये 2 स्टेप फॉलो करायचं. पहिले काय करायचं, फॉर ऑल असेल तर त्याचा देअर एक्झिस्ट करायचं आणि देअर एक्झिस्ट असेल तर त्याचा फॉर ऑल करायचा. काही याच्यामध्ये फॉर ऑल साठी शब्द वापरतील तर आणि देअर एक्झिस्ट साठी आपण शब्द वापरायचा. ठीक आहे. सेकंडला काय करायचंय, जे ओपन सेंटेन्स आहे त्याचं पण निगेशन करायचं. राईट निगेशन ऑफ ओपन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, for all x belongs to R, x square is greater than 0, greater than equal to 0. आता बघा, for all चं काय करायचं, देअर एक्झिस्ट करायचं. देअर एक्झिस्ट x belongs to R such that x square याचं निगेशन काय होणार, is less than 0. हे झालं. म्हणजे त्या क्वांटिफायरचं बदलायचं. फॉर ऑल असेल तर देअर एक्झिस्ट म्हणायचं, देअर एक्झिस्ट असेल तर फॉर ऑल म्हणायचं आणि हे जे ओपन सेंटेन्स आहे त्याचं पण आपण काय करून लिहायचंय, निगेशन करून लिहायचंय. ठीक. राईट निगेशन्स ऑफ फॉलोइंग. पहिला बघा, ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेल्स. आता याचं निगेशन लिहित असताना ऑलचं काय होणार, सम आहे का नाही. हे तुमचं क्वांटिफायर म्हणून वापरले गेले, त्याचं पण आपण काय करणार, उलट करणार. ऑलचं सम करणार, समचं ऑल करणार. सम. आता हे जे वाक्य इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोसेल्स, तर त्यासाठी मी काय करणार, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर नॉट आयसोसेल्स, याचं पण निगेशन करणं मला गरजेचं आहे. सो ऑल इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर नॉट आयसोसेल्स. सेकंड क्वेश्चन आहे आपल्याकडे, सम रियल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर्स. आता सम मी काय करणार, उलट करणार. ऑल पुढचे वाक्य जे रियल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर, त्याचं निगेशन करत असताना काय होईल, ऑल रियल नंबर्स आर नॉट निघून जाईल, कॉम्प्लेक्स नंबर्स. तिसरं, every student has paid the fees. याचं निगेशन काय होणार, एव्हरी म्हणजे ऑल आला तर सगळे, मग काय लिहिणार मी, सम स्टुडंट हॅज पेड द फीचं काय होईल, हॅज नॉट पेड द फीस. चौथा क्वेश्चन आहे, फॉर ऑल n बिलोंग्स टू कॅपिटल N plus 1 इज ग्रेटर दॅन 2. सो फॉर ऑलचं काय करणार आपण, देअर एक्झिस्ट n बिलोंग्स टू कॅपिटल N such that n plus 1 इज लेस दॅन इक्वल टू 2. पाचवं बघा, फॉर ऑल x बिलोंग्स टू कॅपिटल N x square plus x इज इवन नंबर. आता फॉर ऑलचं काय होणार, देअर एक्झिस्ट x बिलोंग्स टू n such that x square plus x इज इवन नंबर. इज नॉट इवन म्हणायचं, इज ऑड म्हणायचं नाही, इवन नंबर. कधीही लक्षात ठेवा, आता इवनचं निगेशन सोडा की ऑडचं आहे, पण सगळीकडे असं नसतंय. सहावा क्वेश्चन आहे, देअर एक्झिस्ट x बिलोंग्स टू R such that x square is less than x. तुम्ही याचं कसं लिहिणार निगेशन, फॉर ऑल x बिलोंग्स टू R such that
एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू एक्स आहे ना, लेस दॅन ग्रेटर दॅनचं निगेशन लेस दॅन इक्वल टू लेस दॅनचं ग्रेटर दॅन इक्वल टू. 7वा क्वेश्चन आहे माझ्याकडे. देयर एक्झिस्ट n belongs to capital N such that n square is equals to n. सो मी काय करणार याचं निगेशन देयर एक्झिस्ट करणार फॉर ऑल, बाकी ॲज इट इज, आणि ह्या पुढच्या वाक्याचं निगेशन सच दॅट n स्क्वेअर इज नॉट इक्वल टू n. 8वं सेंटेन्स आहे ऑल स्टुडंट्स of this college, all students of this college live in the hostel, live in the hostel. मग मी काय करणार ऑलचं म्हणणार सम स्टुडंट्स ऑफ दिस कॉलेज लिव्ह इन द हॉस्टेल. मग काय होणार डू नॉट लिव्ह इन द हॉस्टेल. नाईन काय येतं आता सम कंटिन्युअस functions are differentiable. समचं निगेशन काय होईल ऑल कंटिन्युअस फंक्शन्स आर डिफरन्शिएबलचं काय होईल आर नॉट डिफरन्शिएबल. हुआ है डेमोक्रेसी सर्वाइव्स. डेमोक्रेसी सर्वाइव्स if the leaders are not corrupt. आता हे वाक्य कशाप्रमाणेच आहे, क्वांटिफायर आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट नाही, अँड पण नाहीये, ऑर पण नाहीये, इफ देन पण नाही, आणि इफ अँड ओनली इफ पण नाही. मग याचा आपण थोडंसं काय केलं पाहिजे, व्यवस्थित विचार केला पाहिजे की इफ दिसतंय पण देन नाही, मग ह्याला मी पूर्णतः इफ देन मध्ये करून लिहितो. तर काय होईल इफ देन मध्ये केल्यावर, हे वाक्य व्यवस्थित करून घेऊया आपली. इफ द लीडर्स आर नॉट करप्ट then the democracy survives. Then the democracy survives. So if then चं वाक्य आहे म्हणजे if P then Q. So आता ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. काय P काय द लीडर्स आर करप्ट, पण इथं वाक्य वापरले लीडर्स आर नॉट करप्ट म्हणजे निगेशन P, आणि इम्प्लिकेशन कोणाला आहे द डेमोक्रेसी सर्वाइव्स. सो Q. आपल्याला याचं काय करायचंय निगेशन करायचंय. सो याचं निगेशन केल्यानंतर काय मिळते आपल्याला निगेशन P इम्प्लाइज Q. आता P इम्प्लाइज Q चं निगेशन काय आपल्याकडे, ज्याच्याकडे एरो आहे त्याला निगेशन द्यायचं आणि मध्ये काय द्यायचं अँड. सो ज्याच्याकडे एरो आहे त्याला मी निगेशन दिलं निगेशन Q, मध्ये काय दिलं अँड. पहिल्याचा काहीच चेंज केलं नाही, पहिला मी तसाच ठेवला. सो पहिल्याचं मी तसंच ठेवलं, ते काय झालं तुमचं निगेशन P अँड निगेशन Q. सो मी काय करतो आता, हे दिलेलं वाक्य हे त्याचं निगेशन आहे, तर हे तुम्हाला वर्बल फॉर्म मध्ये लिहून दाखवतो. निगेशन P म्हणजे काय, द लीडर्स आर नॉट करप्ट. द लीडर्स आर नॉट करप्ट. शब्द कुठला आहे अँड निगेशन Q डेमोक्रेसी सर्वाइव्ह. द डेमोक्रेसी सर्वाइव्ह त्याचं निगेशन काय होईल, द डेमोक्रेसी डज नॉट सर्वाइव्ह. द डेमोक्रेसी does not survive.
बघा या वाक्याचा अर्थ असा होता की लीडर्स जर करप्ट नसतील, म्हणजे लीडर्स करप्ट नसतील तर डेमोक्रेसी सर्वाइव्ह होते, हे वाक्य होतं. त्याचं निगेशन म्हणजे त्याचा अर्थ उलटा झाला पाहिजे. बघा अर्थ उलटा झाला पाहिजे का, लीडर्स आर नॉट करप्ट, म्हणजे लीडर्स खराब नाही चांगले आहेत तरी पण, अँड डेमोक्रेसी डज नॉट सर्वाइव्ह, तरी पण तुमची डेमोक्रेसी सर्वाइव्ह होत नाही, याचा अर्थ वेगळा झालेला. 11वा क्वेश्चन घेतला, नेसेसरी and sufficient condition for a person to be successful is to be honest. याच्यात याला काय म्हणायचंय, आता बघा फक्त नेसेसरी शब्द कशात पाहिला आपण, इम्प्लिकेशन मध्ये पाहिला, आणि फक्त सफिशियंट शब्द हा सुद्धा कशात पाहिला, इम्प्लिकेशन मध्येच पाहिला. परंतु ज्या ठिकाणी द नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन असं लिहिलेलं आहे ते गणित असतं इफ अँड ओनली इफचं. ते गणित कशाचं असतं, इफ अँड ओनली इफ. सो हे इफ अँड ओनली इफ मध्ये ह्याला जर मी कन्वर्ट केलं तर कसं होतंय, अ पर्सन इज सक्सेसफुल इफ अँड ओनली इफ ही इज ऑनेस्ट. अ पर्सन इज successful if and only if he is honest. बरोबर, ह्या वाक्याचा हा सार आहे, अ पर्सन इज सक्सेसफुल इफ अँड ओनली इफ ही इज ऑनेस्ट. सो ह्याच्यामध्ये दोन वाक्य आहेत, एक आहे अ पर्सन इज सक्सेसफुल, त्याला आपण पी म्हणूया, आणि दुसरं आहे ही इज ऑनेस्ट, त्याला आपण क्यू म्हणूया. सो देताना काय दिलंय त्यांनी, ह्याचं निगेशन करा म्हणून सांगितलंय. सो हे ह्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय, पी इफ अँड ओनली इफ म्हणजे काय क्यू, आणि ह्याचं काय डबल इम्प्लिकेशन, आणि याचं आपल्याला काय करायचंय निगेशन. ह्या वाक्याचं आपल्याला काय करायचंय निगेशन. ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, याचा फॉर्म्युला पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. सो याचं मला आता काय लिहायचं, वर्बल फॉर्म करून लिहायचं पी. सो पी म्हणजे काय, अ पर्सन इज सक्सेसफुल, इथं काय अँड, तर अँड निगेशन क्यू, ही इज ऑनेस्ट चं निगेशन काय होईल, ही इज नॉट ऑनेस्ट. आणि नंतर काय तर ऑर, तर मी पण काय म्हणणार इथं ऑर क्यू म्हणजे काय, अ पर्सन इज ऑनेस्ट, पर्सन इज ऑनेस्ट, अँड निगेशन पी म्हणजे काय, पी कोण आहे, अ पर्सन इज सक्सेसफुल, त्याचं निगेशन काय होईल, अ पर्सन इज नॉट सक्सेसफुल, अँड ही इज नॉट सक्सेसफुल. असं ही इज नॉट सक्सेसफुल. ही इज नॉट सक्सेसफुल, हे झालं त्याचं निगेशन. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी निगेशन कसं करायचं कळत नाही त्यावेळेस आपल्याला काय करायचं, त्याचा आधी सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे, म्हणजे वर्बल फॉर्मचं काय करायचं, सिम्बॉलिक फॉर्मचं निगेशन करायचं, आणि जे काय निगेशन आलंय त्याचा परत लिहायचा असला तर तुमचा वर्बल फॉर्म लिहायचा तुम्हाला. 12वं वाक्य, सम क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हॅज अनइक्वल रूट्स. आता ह्याचं निगेशन काय, समचं काय होणार तिकडे ऑल, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज अनइक्वल रूट्सचं काय होईल, क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज इक्वल रूट्स. सो सम ऑल क्वाड्रॅटिक इक्वेशन्स हॅज इक्वल रूट्स. हे त्याचं काय झालंय आपल्याकडे निगेशन झालंय.